यानंतर बातमी पावसासंदर्भातली उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय। 1,31,600 क्युसेक इतक्या दाबानं भीमा नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। तर उजनीतून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। उजनीतून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय। 1,31,600 क्युसेक इतक्या मोठ्या दाबानं भीमा नदी पात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। गेल्या 2 दिवसापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात 1,31,600 क्युसेक्स इतक्या दाबानं हे पाणी सोडलं जातंय आणि भीमेचं पात्र सध्या ओसांडून वाहतंय। सध्या उजनी धरण 118 TMCहून अधिक भरलेलं आहे। उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 TMCची आहे आणि उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघितली तर ती 1,76,000 क्युसेकहून अधिकची आहे। उजनी धरणाच्या धरण साखळीतील वरची जी धरणं आहेत ते आता पूर्णपणे भरलेले आहेत। पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हे सर्व पाणी दौंड बंधाऱ्यातून उजनीमध्ये येत असतं। हे येणारं पाणी जर आज बघितलं तर जवळपास 2.25 लाख क्युसेक्सने हे पाणी उजनीत येतंय आणि कुठेतरी पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीच गेल्या 2 दिवसापासून उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदीच्या पात्रात उजनीच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता। सुरुवातीला हा विसर्ग कमी होता, त्यानंतर त्यामध्ये हळूहळू वाढ करून तो 90,000 क्युसेक्स वरती गेला। मात्र काल रात्रीपासून त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आणि आज सकाळची स्थिती जर आपण बघितली आत्ताची तर आता चालू स्थितीला उजनी धरणाच्या या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रामध्ये 1,31,600 क्युसेक्स इतक्या दाबानं हा प्रवाह सुरू आहे। त्यामुळेच उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदी काठाच्या दोन्ही बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। देवा राखुंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर।